आज आपण पाहणार आहोत महाराजांचा स्वराज्याला प्रारंभ. महाराष्ट्र ही आपली मातृभूमी आहे आणि इथले कायमचे रहिवासी मराठी आहेत. हे या देशाचे मालक अशी महाराजांची स्वाभाविक भूमिका होती. आदिलशाही शासनांना सुद्धा महाराष्ट्रात राज्य करण्याचा अधिकार नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. अशा परकीय शासकांची गुलामगिरी आपण का करावी असा त्यांचा प्रश्न होता. म्हणून या परकीय सत्तेविरुद्ध बंड पुकारून आपण आपले स्वराज्य स्थापन करू असे त्यांनी सर्वांनाच आव्हान केले. महाराजांच्या विचारामुळे त्यांच्याकडे अनेक तरुण आकर्षित झाले. यात येसाजी कंकम, तानाजी मालुसरे, बाजीराव जेधे इत्यादी नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. मनमिळाऊ स्वभाव, गोड बोलणे, ध्येयनिष्ठा आणि आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे महाराजांभोवती हळूहळू अनुयायांची गर्दी होऊ लागली. ध्येयाकरिता हे अनुयायी प्राण अर्पण करण्यास देखील तयार होते. या अनुयायांच्या मदतीने महाराज आपले ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने सिद्ध झाले. स्वराज्याच्या कार्याला प्रारंभ केल्यानंतर महाराजांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर जहागिरीच्या पूर्वेस असणारा मावळ प्रदेश त्यांनी काबीज केला. मावळ म्हणजे सह्याद्रीच्या उत्तरेवरचा प्रदेश. पुण्याखालील 12 आणि जुन्नरखालील 12 असे एकूण 24 मावळ प्रदेश होते. अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ इत्यादी प्रदेश पुण्याजवळ होता. तर जुन्नरजवळ शिवनेरी, भीमनेर, गोडनेर इत्यादी प्रदेश होता. याच मावळच्या प्रदेशावर आदिलशाही सुलतानाची नाममात्र सत्ता होती, पण खरी सत्ता तिथल्या देशमुखांची असे. या प्रदेश देशमुखांजवळ स्वतःचे सैन्य असे. दुराभावामुळे हे देशमुख सतत आपापसात भांडण करत असे. आदिलशाही सत्तेचे ते प्रतिनिधी असल्यामुळे स्वराज्याच्या कार्यात ते निश्चितपणे अडथळा आणतील अशी भीती महाराजांना वाटत होती. म्हणून महाराजांनी या देशमुखांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. काही गोडी गुलाबीने तर काहींना दहशत दाखवून अंकित करण्यात आले. अशा रीतीने मावळ प्रदेश महाराजांच्या वर्चस्वाखाली आला. या मावळ प्रदेशातून महाराजांना एकनिष्ठ अनुयायी मिळाले. या प्रदेशातील मावळे साधेसुधे, काटक आणि प्रामाणिक होते. महाराजांच्या व्यक्तित्वामुळे आणि ध्येयवादामुळे ते भारले गेले. महाराजांच्या अनुयायातील त्यांना स्वीकारले. या प्रदेशात महाराजांना जे अनुयायी मिळाले त्यात सूर्याजी काकडे, बाजी प्रभू देशपांडे, येसाजी कंकम, बाजी पासलकर, नरोजी नरेकर, जीवामाला, तानाजी मालुसरे इत्यादी नावे आपल्याला आढळून येतील. आपल्या प्रदेशातील किल्ले ताब्यात आल्याशिवाय आपले खरे वर्चस्व स्थापन होणार नाही हे महाराज ओळखून होते. तोरणा, कोंढाणा, रायगड इत्यादी किल्ल्यांवर आदिलशहाची मालकी होती, परंतु पावसाळ्यात या किल्ल्यांवर कोणतेही सैनिक राहत नाही. या परिस्थितीचा फायदा महाराजांनी अचूक घेतला. 1000 सैनिकांशी किल्ल्यावर हल्ला चढून त्यांनी तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्यातील मुसलमान सैनिक पळून गेल्यामुळे आदिलशाही राज्याच्या हिताकरिता आपण हा किल्ला आपल्या ताब्यात घ्यावा लागला असे महाराजांनी आदिलशहाला कळवले. याच किल्ल्यात खोदकाम होत असताना महाराजांना फार मोठे जड वायर सापडले. त्याचा उपयोग स्वराज्याच्या कामी करण्यात आला. तोरणा किल्ल्यापासून 6 मैलावर मुरडगड किल्ला. तोरणाच्या किल्ल्यात जो खजिना सापडला त्यातून महाराजांनी नवीन सैनिक उभारले आणि या सैनिकांनी मुरडगडच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला. याच ठिकाणी महाराजांनी या किल्ल्याला राजगड असे नाव दिले. या किल्ल्यात महाराजांनी आपली कचेरी ठेवली आणि लवकर त्यांनी राजगड ही आपली राजधानी बनवली. तोरणा आणि रायगड जिंकून महाराजांनी संकटांना जणू निमंत्रणच दिले होते. महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांना महाराजांचे हे वर्तन पसंत पडले नाही. त्यांनी शहाजींना पत्र लिहून महाराजांचे सर्व कारवाया कळवल्या. शहाजी महाराज यावेळी एका स्वारीत गुंतले असल्याने त्यांनी या पत्राची दखल घेतली नाही. हा भाग वेगळा. विजापूर राजाने सुद्धा महाराजांना एक पत्र लिहून शहाजी राजांना आपल्या मुलाला आवरावे असे सुचवले. शहाजी राजांनी आणि महाराजांनी या पत्राकडे विशेष दखल घेतली नाही. अशा स्थितीत दिनांक 7 मार्च 1647 रोजी दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला आणि आपले धोरण अंमलात आणण्यासाठी महाराज पूर्णपणे स्वतंत्र झाले. तोरणा आणि रायगड जिंकल्यामुळे महाराजांची हिंमत वाढली होती. कोंढाणा जिंकणे हे साधे काम नव्हते. हा किल्ला अत्यंत अवघड असल्यामुळे
किल्ला जिंकण्याकरता फार मोठ्या सैन्याची आवश्यकता होती. या अडचणी लक्षात घेऊन महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचा मुसलमान किल्लेदार सिद्दी अंबर याला वश करून घेतले आणि भरपूर द्रव्याची लाच देऊन किल्ला ताब्यात घेण्यात आला. कोंढाणा किल्ला ताब्यात घेतल्यामुळे मुठी नदीच्या खोऱ्यात महाराजांचे वर्चस्व आपोआपच प्रस्थापित झाले. कोंढाण्यानंतर महाराजांनी पुरंदरकडे आपले लक्ष वेधले. विजापूरच्या बादशाला निळकंठ नाईक याला किल्लेदार म्हणून या ठिकाणी नेमले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा वडील मुलगा पिल्लाजी हे किल्लेदार बनला. तो विजापूर दरबाराशी फटकून वागू लागला. त्याचे हे वर्तन त्याच्या इतर भावांना पसंत पडले नाही. महाराजांनी या परिस्थितीचा फायदा घेतला. काही इतिहासकारांच्या मते पिल्लाजी आणि शंकराजी यांनीच महाराजांना बोलवले आणि आपापसातली भांडणे महाराजांनीच तोडावी अशी विनंती केली. भांडण तोडण्याऐवजी महाराजांनी किल्ल्याचा ताबा घेतला. शिवदिग्विजय या बखरीमध्ये फलटणच्या निंबाळकरांवर हल्ला करण्याकरिता जात असताना महाराजांनी पुरंदरपासून 6 मैलांवर मुक्काम केला. त्यावेळी किल्ल्यातल्या तिन्ही भावांनी महाराजांना किल्ल्यात बोलवले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करण्याकरिता महाराजांनी तिन्ही भावांना जवळच्या तालावर नेले. त्यावेळी महाराजांच्या सैनिकांनी किल्ल्याचा ताबा घेतला असा वृत्तांत आढळतो. यानंतर महाराजांनी कांगोरी, त्रिकोणा, कावरी आणि राजमाची इत्यादी किल्ले जिंकले असा वृत्तांत आपल्याला ग्रँड फच्या इतिहासात आढळतोच. याच वेळी महाराजांनी लोहगडसारखा महत्त्वाचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. ठाण्याचा सुभेदार मौलाना अहमद याने काही खजिना विजापूरला पाठविला. या खजिन्यावर महाराजांनी घोडखिंदी नजदीक हल्ला चढविला आणि हा खजिना लुटून घेतला. महाराजांनी अशा प्रकारे एकामागून एक विजापूरच्या दरबाराचे किल्ले जिंकून घेतले. ही गोष्ट विजापूर दरबारला पसंत पडणे शक्य नव्हते.